सेन्सिटिव्ह स्किन मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात. ऑइली स्किन पण सेन्सिटिव्ह असते, म्हणजे एखाद्या क्लायंटची स्किन ऑइली असेल पण सेन्सिटिव्ह पण आहे, एखाद्या क्लायंटची स्किन ड्राय आहे पण सेन्सिटिव्ह पण आहे, किंवा नॉर्मल आहे आणि आपण म्हणूया की थोडीशी सेन्सिटिव्ह आहे, थोडी सेन्सिटाईज होते, पटकन रिॲक्ट होते. तर त्यामुळे ह्या टाईपच्या स्किनला बेसिकली आय विल प्रिफर की तुम्ही कुठलाही प्रोडक्ट वापरताना हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डायरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ अँड डायरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. आता जो विषय आपण या एपिसोडमध्ये डिस्कस करणार आहोत दॅट इज अबाउट सेन्सिटिव्ह स्किन, की सेन्सिटिव्ह स्किनला होम केअर काय वापरायला पाहिजे. आता कसं असतं की सेन्सिटिव्ह स्किन मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात. ऑइली स्किन पण सेन्सिटिव्ह असते, म्हणजे एखाद्या क्लायंटची स्किन ऑइली असेल पण सेन्सिटिव्ह पण आहे, एखाद्या क्लायंटची स्किन ड्राय आहे पण सेन्सिटिव्ह पण आहे, किंवा नॉर्मल आहे आणि आपण म्हणूया की थोडीशी सेन्सिटिव्ह आहे, थोडी सेन्सिटाईज होते, पटकन रिॲक्ट होते. तर त्यामुळे ह्या टाईपच्या स्किनला बेसिकली आय विल प्रिफर की तुम्ही कुठलाही प्रोडक्ट वापरताना, मी तुम्हाला असं सजेस्ट नाही करणार की हेच वापरा आणि तेच वापरा. तुम्ही कुठलाही प्रोडक्ट वापरताना बेसिकली यू हॅव टू टेक अ स्किन टेस्ट. विदाऊट स्किन टेस्ट तुम्ही कुठलाही प्रोडक्ट वापरायचा नाही. दॅट इज मेन थिंग. तुम्ही स्किन टेस्ट घ्या, तुमची स्किन कशी रिॲक्ट होते ते बघा आणि त्यानुसार करा. जर तुम्हाला फेस वॉश वापरायचा आहे तर फेस वॉश सुद्धा खूप माइल्ड फेस वॉश वापरा. म्हणजे जरी ऑइली स्किन आहे, तुमच्या चेहऱ्यावरती थोडेसे पिंपल्स येत आहेत, पण यूज अ व्हेरी माइल्ड फेस वॉश की ज्यांनी तुमचा चेहरा पिंपल जातील पण बऱ्याच वेळा थोडे खूप एक्सेसिव्ह ड्राय पण होतो. त्यामुळे तो पण एक विषय असतो. त्यामुळे इव्हन फेस वॉश वापराल ते सुद्धा खूप माइल्ड फेस वॉश घ्या. तुमचं जर स्किन ड्राय आहे, तुमची स्किन एकदम तुम्ही फेअर आहात, उन्हामध्ये खूप जास्त रिॲक्ट होते आहे, तर तुम्हाला इव्हन ड्राय स्किनसाठी जो फेस वॉश तुम्ही यूज करणार आहात तर तो सुद्धा खूप हायड्रेटिंग फेस वॉश पाहिजे की तुमच्या स्किनला त्यांनी प्रॉपरली हायड्रेशन मिळत जाईल. त्यामुळे तुमची स्किन नॉर्मल लेवलला आपल्याला आणता येईल. सेकंड थिंग इज लाईक की जेव्हा तुम्ही कुठलं क्रीम यूज करणार आहात तर तेव्हा तर मी 100% सांगतो की तुम्ही प्रॉपरली स्किन टेस्ट घेऊनच तुम्ही क्रीम परचेस करा. तुमची जी क्रीम आहे तर तुमच्या स्किनला प्रॉपरली नाही रिझल्ट मिळाला त्याचा, तर मग ती क्रीम तुमची वेस्ट होते. तर त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा कुठे तुम्ही क्रीम घेणार आहात तेव्हा त्याची स्किन टेस्ट घ्या, किंवा सलॉनमध्ये, आता आमच्या सलॉनमध्ये आम्ही स्किन टेस्ट देतो क्लायंटला की बाबा तुम्ही येऊन स्किन टेस्ट घ्या, तुम्हाला कसं वाटतं ते बघा आणि मग क्रीम परचेस करा. तर इन दॅट केस यू कॅन डू इन दॅट वे ऑल्सो. त्यामुळे तसं तुम्ही करू शकता. मग इव्हन सनस्क्रीन सुद्धा वापरताना, सनस्क्रीन तुम्ही समजा ड्राय स्किन आहे आणि सेन्सिटिव्ह आहे तर सनस्क्रीन मी सांगतो नक्कीच वापरा. पण सनस्क्रीन वापरताना सुद्धा यू हॅव टू यूज अ व्हेरी माइल्ड सनस्क्रीन. खूप SPF 70 SPF 90 एवढं सनस्क्रीनची काही गरज लागत नाही. ज्यांचं स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना SPF 30 किंवा SPF 50 पर्यंत सनस्क्रीन इज लाईक परफेक्ट. आणि आता सनस्क्रीनमध्ये एवढं व्हेरिएशन आलेलं आहे की सनस्क्रीन तुम्हाला ऑइली स्किनसाठी सनस्क्रीन वेगळं मिळतं, ड्राय स्किनसाठी सनस्क्रीन वेगळं मिळतं, डिहायड्रेटेड स्किनसाठी सनस्क्रीन वेगळं मिळतं. तुमचा कसा यूज आहे, तुम्ही इनडोर जास्त यूज करणार आहात सनस्क्रीन का तुम्ही आउटडोर सनस्क्रीन यूज करणार आहात, ह्याच्यावरती सनस्क्रीन ॲक्च्युली सनस्क्रीनचा SPF ठरतं. तर तुम्हाला त्या हिशोबानुसार तुम्हाला सनस्क्रीन सुद्धा परचेस करायचं आहे. बट द बेस्ट होम केअर आय विल सजेस्ट फॉर एव्हरी स्किन, ज्यांचं स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांच्या सगळ्यांसाठी मी जे एक पहिलं होम केअर सांगेन दॅट इज ॲलोवेरा जेल. म्हणजे तुम्ही असं बोला की अरे सर ॲलोवेरा जेल सगळ्याला सांगतात, पण ॲलोवेरा जेल इज अ बेस्ट रेमेडी फॉर स्किन. ॲलोवेरा जेलने तुम्हाला चांगल्या प्रकारे हायड्रेशन मिळतं. इव्हन तुमचं स्किन जरी ऑइली आहे पण तुम्हाला हायड्रेशन चांगल्यापैकी मिळतं. तुमच्या स्किनला त्याच्यामुळे ऑइल कमी राहतं स्किनवरती आणि पिंपल्स येत नाहीत, ब्लॅकहेड्स होत नाहीत, व्हाईटहेड्स होत नाहीत. तुमचं स्किन जर ड्राय आहे, डिहायड्रेटेड आहे तरीसुद्धा ॲलोवेरा जेल खूप चांगल्यापैकी काम करतं. त्यामुळे एव्हरी स्किनसाठी ॲलोवेरा जेल इज द बेस्ट. आणि त्यातल्या त्यात आम्ही सांगतो सेन्सिटिव्ह स्किनसाठी तर खूपच चांगलं आहे, कारण सेन्सिटिव्ह स्किनला एक कूलिंगची गरज असते, एक असा सुदिंगची गरज असते. त्यामुळे ते ॲलोवेरा जेल खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला इफेक्ट देतं. त्यामुळे तुम्ही ॲलोवेरा जेल तुम्ही रॉ फॉर्ममध्ये वापरा, म्हणजे ॲक्च्युली कोरफड घेऊन ती कापून त्यातलं जेल काढून तुम्ही लावू शकता, ऑर एल्स यू कॅन यूज एनी कॉस्मेटिक ऑफ ॲलोवेरा जेल. त्यामुळे ते तुम्ही लावा, तुमच्या स्किनला खूप म्हणजे खूप सुंदर रिझल्ट मिळणार आहे. आणि बऱ्याच वेळा कसं होतं की आपण कन्फ्यूज होतो, अरे मी हे वापरू का ते वापरू. त्यामुळे कन्फ्युजन जर वाटलं तुम्हाला तर डायरेक्टली ॲलोवेरा जेल लावा. तुम्ही 2 वेळा लावलं दिवसातनं तरी सुद्धा चालणार काय, 1 वेळा लावलं दिवसातनं तरी सुद्धा चालणार काय, झोपताना लावलं तरी सुद्धा चालणार काय. बट ॲलोवेरा जेल वर्क्स ॲज अ मिरॅकल. त्याच्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनसाठी बेस्ट प्रोडक्ट इज आय विल प्रिफर इज लाईक ॲलोवेरा जेल. आणि अकॉर्डिंगली तुमच्या स्किन टाईपनी तुम्ही फेस वॉश तुम्ही घेऊ शकता. तुमच्या ड्राय स्किन आहे तर तुम्हाला आता इव्हन आमच्याकडे जरी कोणी कन्सल्टेशनला आलं तरी सुद्धा वी ऑल्सो सजेस्ट प्रॉपरली की बाबा तुमचं स्किन बघून, तुमचं स्किन जर सेन्सिटिव्ह आहे तर बाबा मग हा फेस वॉश वापरा, जास्ती हेवी फेस वॉश वापरू नका, किंवा हे सनस्क्रीन वापरा, हे क्रीम वापरा, हे सिरम वापरा. आणि कसं आहे बेसिकली सेन्सिटिव्ह स्किन हा प्रोडक्ट म्हणजे गोष्ट अशी आहे की त्याला स्पेसिफिक मी कुठल्या
क्लायंटला प्रोडक्ट सजेस्ट नाही करू शकत बाबा हाच वापरा म्हणून. त्यामुळे तुम्ही कन्सल्टेशनला नक्की या. जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, तुम्ही दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये असाल, तर तुम्ही तिकडच्या चांगल्या सलॉनमध्ये जाऊन त्यांचं कन्सल्टेशन घ्या किंवा चांगल्या ब्युटी थेरपिस्टकडनं कन्सल्ट करून घ्या किंवा प्रॉपर डर्मॅटकडनं कन्सल्ट करून घ्या की मी नक्की माझ्या स्किनला कुठला प्रोडक्ट वापरू आणि देन ओनली यूज अ प्रॉपर प्रोडक्ट टू युअर स्किन. असेच तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण यातली माहिती प्रॉपरली मिळत जाईल. प्लस माझा इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला याच्याबद्दलची प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळत जाईल. थँक्यू व्हेरी मच.